जर का तुमचा टोटक्यांवर विश्वास असेल, अर्थातच टोने टोटके, मराठीत अर्थ जादू टोना किंवा काळी जादू किंवा नजरबंदी वगैरे अशा गोष्टींवर जर का तुमचा विश्वास असेल तर यापुढं कुणाकडून सुद्धा या 4 गोष्टी घेऊन खाऊ नका। तर त्या कोणत्या गोष्टी आहेत ते तर सांगणारच आहे, पण त्याआधी आपल्या घरातली जी काही जुनी माणसं होती, आपले आजोबा पणजोबा, हे आपल्याला कायम एक गोष्ट सांगायचे की रस्त्यावरून जाताना अशा काही गोष्टी दिसल्या तर त्यांना हात लावायचा नाहीये किंवा बेवारस पडलेल्या रोड साईडच्या बाहेरच्या गोष्टी आपल्याला घरामध्ये आणायच्या नाहीयेत। तर या पाठीमागं नक्की काय कारण होतं, कोणत्या गोष्टी आपल्याला ओलांडायच्या नसतात रस्त्यावरून जाताना, ह्या सगळ्या गोष्टीचं आणि नकारात्मकतेचं काय नातं आहे हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पण त्याआधी जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। बघा, आपल्या घरातली जी काही जुनी लोक होती ते कायम म्हणायचे की चौकामध्ये कुठेही निर्जन स्थळी कुठलीही एखादी वस्तू सापडली आपल्याला तर ती आपण घरामध्ये कधीही आणायची नाहीये। कदाचित त्या गोष्टींवर निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव असतो, त्या गोष्टीवर नकारात्मकतेचा प्रभाव असतो। तर त्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ते तुम्हाला मी सांगते। जर का रस्त्याने जाताना तुम्हाला एखादं मृत जनावर किंवा मेलेलं जनावर दिसलं तर अशा जनावरांपासून, मेलेल्या जनावरांपासून आपण थोडंसं लांब जायचं आहे, कारण त्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी ही खूप असते। दुसरी गोष्ट म्हणजे केसांचा गुंता किंवा आपले मानवी जे केस असतात तिथं तुम्हाला कुठं रस्त्याने जाताना मानवी केस वगैरे दिसले तर तिथून आपल्याला लांब राहायचं आहे। चौक असतो म्हणजे चौकात म्हणतो आपण किंवा 3 रस्त्याला म्हणतो, तो जो चौक असतो तो राहूला निदर्शित करतो, राहूचं आणि त्या चौकाचं नातं असतं। आणि राहू म्हणजेच आपले पित्र, आपल्या पित्रांसाठी कधी कधी ह्या निर्जन स्थळी काही लोक काहीतरी नैवेद्य, काहीतरी वस्तू ठेवत असतात आणि त्यातून भरपूर अशी निगेटिव्हिटी निघत असते। त्यामुळं आपल्याला अशा चौकांमध्ये जर का काही प्रसाद, काही जेवणाच्या खाण्याच्या गोष्टी, केसांचा गुंता, मेलेलं जनावर किंवा इतर लिंबू मिरची असं साहित्य दिसेल तर तिथून आपल्याला जायचं नाही आहे, आपण तिथून थोडं लांबून जायचं आहे। शक्यतो ह्या गोष्टी ओलांडायच्या नाही आहेत, आपण स्वतः तिथून लांब राहायचं आहे। आणि कुठल्या 4 गोष्टी आपण इतरांकडून कधीही खायच्या नाही आहेत। जर का तुमचा समोरच्या गोष्टीवर, व्यक्तीवर विश्वास नसेल तर त्या व्यक्तीकडून कधीही या गोष्टी खायच्या नाही आहेत। जर का विश्वासातली तुमची व्यक्ती असेल तर काही हरकत नाही आहे, पण तुम्हाला जर का मनातून कुठूनही शंका वाटत असेल, भीती वाटत असेल की ही व्यक्ती आपलं चांगलं पाहत नाहीये किंवा ही आपल्याला म्हणजे मनापासून आपलं न मानता वरवर आपलेपणा दाखवते, त्या व्यक्तीच्या हातून या ज्या 4 गोष्टी आहेत त्या कधी सुद्धा घेऊन तुम्ही खायच्या नाही आहेत। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे विड्याचं पान, जे आपण खायचं विड्याचं पान आणतो, ते जर का तुम्हाला कोणी देऊ केलं अशा व्यक्तीने की ज्या व्यक्तीवर तुमचा विश्वास नाहीये तर त्या व्यक्तीच्या हातून तुम्ही असं जे पान असतं, आपण जे पान शॉपमधून, पानपट्टीमधून जे काही पान आणतो ते मसाल्याचं पान असेल, गोड असेल किंवा इतर काहीतरी असं विड्याचं पान त्या व्यक्तीकडून घेऊन अजिबात खायचं नाहीये। त्यावर काहीतरी टोटके, जादूटोना केल्याची संभावना ही कित्येक पटीने अधिक असते। अशा गोष्टीतून समोरच्या व्यक्तीला काबू करता येतं किंवा त्या व्यक्तीवर आपण निगेटिव्ह एनर्जी ही सोडू शकतो किंवा निगेटिव्ह एनर्जीसारखे जे काही टोटके असतात त्यांचा वापर करू शकतो। त्यामुळं इतर कुठल्याही माणसांकडून ज्याच्यावर आपला विश्वास नाहीये त्यांच्याकडून अजिबात खायचं पान हे घ्यायचं नाहीये। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सफेद मिठाई। जर का आपल्याला कोणी मिठाई देत असेल आवर्जून तर सगळ्यात आधी त्या मिठाईचा कलर कोणता आहे बघायचं। पांढऱ्या रंगाची मिठाई शक्यतो आपल्याला ज्यांच्यावर विश्वास नाहीये किंवा ज्यांच्यापासून आपल्याला भीती आहे अशा व्यक्तींकडून पांढऱ्या रंगाची मिठाई घ्यायची नाहीये। शक्यतो अमावस्याला आणि पौर्णिमेला, शनिवारच्या दिवशी जर का एखाद्यानं तुम्हाला खूपच आग्रह करून अशी मिठाई खाऊ घालण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला ही गोष्ट काहीही करून टाळायची आहे, कारण पांढऱ्या गोड पदार्थांमधून निगेटिव्ह एनर्जी सगळ्यात जास्त लवकर पास होते। त्यामुळं कुणाकडूनही तुम्ही अमावस्या पौर्णिमेला काय इतरही वेळी ज्यांच्यावर आपला विश्वास नाही अशा लोकांबद्दल बोलते मी,
त्यांच्याकडून पांढऱ्या रंगाची मिठाई आपल्याला अजिबात घ्यायची नाही आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लवंग, जो की मसाल्याचा पदार्थ आहे, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि त्या लवंगेला एक वर फूल असतं, म्हणजे अखंड लवंग असते, वर एक गोलाकार फुगीर भाग असतो, त्याला लवंगाचं फूल म्हणतात. अशी जर का अखंड लवंग जर का सहज तुम्हाला कोणी खायला दिली की खा, ह्यानं मळमळत नाही आहे बघा, बसमध्ये ST मध्ये प्रवास करताना किंवा आपली तब्येत ठीक नसेल, आपल्याला खोकला येत असेल तर आपण लवंग चघळत असतो. दात जरी दुखायला लागला तरी आपण लवंग चघळतो. पण अनोळखी व्यक्तींकडून किंवा ज्यांच्यावर आपला विश्वास नाही आहे अशा अनोळखी किंवा ओळखीच्या कुठल्याही लोकांकडून आपण कधीही अखंड लवंग घेऊन ती खायची नाही आहे. तुम्हाला ह्या गोष्टींपासून हा अधिक धोका हा संभवत असतो. त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे बघा, एखादी व्यक्ती भेटते की जिच्यावर आपल्याला पूर्णपणे विश्वास नसतो, त्या व्यक्तीबद्दल कुठंतरी मनामध्ये किंतु परंतु असतो. अशी व्यक्ती अचानक आपल्याला येऊन हा धर देवाचा प्रसाद आहे, मी इकडं गेलो होतो किंवा तिकडं गेलो होतो, इथून हा देवाचा प्रसाद आणलाय, किंवा ही धर देवाचा अंगारा लाव, ही धर विभूती लाव, किंवा हे तुझ्याजवळ ठेव, हे इथल्या देवाकडून मी आणलेलं आहे, हे इथल्या देवस्थानावरून मी आणलेलं आहे. असं जर का एखादी अनोळखी व्यक्ती किंवा ओळखीची व्यक्ती जिच्यावर तुमचा विश्वास नाहीये, अशी व्यक्तीनं देवाचा प्रसाद जरी देऊ केला तरी सुद्धा घ्यायचा नाहीये. आणि घेतला तर तुम्ही एखाद्या झाडामध्ये किंवा कुंडीमध्ये तो प्रसाद आपल्याला तिथं टाकून द्यायचा आहे, तो प्रसाद ग्रहण करायचा नाहीये. काही सांगता येत नाही. ज्या काही विघ्नसंतोषी लोक असतात त्यांना समोरच्या लोकांचं काही चांगलं चाललेलं बघवत नसतं, आणि त्या व्यक्तींचा उत्कर्ष, त्या व्यक्तीची प्रगती ही जर का एखाद्याला बघवत नसेल तर अशी जी निगेटिव्ह माइंडेड लोक असतात ते समोरच्याला कुठल्याही पद्धतीनं खाली खेचण्यासाठी असे अघोरी आणि नालायक प्रकारचे हे जे प्रकार असतात ते करत असतात. बघा, आपण जे कर्म करतो ते आपल्या कर्माचं फळ आपल्याला इथंच फेडायचं आहे. कधी ना कधी आपली चांगली कर्म असतील तरी त्याचं फळ इथंच मिळतं, आणि वाईट कर्म असतील त्याचं सुद्धा फळ आपल्याला इथंच भोगायचं आहे. त्यामुळं आपण कायम चांगली कर्म करायची, पण काही लोक ही जी असतात ती मानसिकदृष्ट्या विकृत असतात आणि त्यांना समोरच्या लोकांचं बघवत नाही, तर ते लोक असे प्रकार करतात. त्यामुळं आपण खबरदारी घेणं आपलं हे गरजेचं आहे. अशा व्यक्तींपासून 4 हात लांबच राहायचंय. त्यांच्यापासून होता येईल तितकं संबंध, कॉन्टॅक्ट आपल्याला कमी करायचं आहे. चुकून सुद्धा अशा व्यक्तींच्या घरातलं अन्न हे आपण ग्रहण करायचं नाहीये. अन्नातून सुद्धा अनेक प्रकारच्या बाधा हे लोक करत असतात. आपल्या बॉडीभोवती, आपल्या शरीराभोवती आपला एक ऑरा असतो. तो ऑरा आपला जर का पॉझिटिव्ह असेल, आपली कर्म चांगली असतील तर आपला ऑरा नक्कीच पॉझिटिव्ह असतो. ज्या व्यक्तींचा जो ऑरा पॉझिटिव्ह असतो, शरीराभोवतीचं जे वलय असतं एनर्जीचं ते पॉझिटिव्ह असतं, अशा व्यक्तींशी बोलल्यानंतर कायम आपल्याला फ्रेश, सकारात्मक वाटतं. त्या व्यक्तीच्या बोलण्याचा आपल्यावर प्रभाव होतो. पण बघा, एखादी व्यक्ती अशी असते की तिच्याकडून बोलून आल्यानंतर किंवा तिला भेटल्यानंतर आपल्याला फारसं चांगलं वाटत नाही, मनात कित्येक शंका येतात किंवा निगेटिव्हिटी ही समोरच्या व्यक्तीकडून खूप जाणवते. अशा व्यक्तींचा ऑरा निगेटिव्ह असतो. अशा व्यक्तींपासून आपल्याला 4 हात लांब राहायचं आहे. या विषयावर आणखीन सुद्धा मी आपल्या चॅनलवर बरेचसे व्हिडिओ केलेले आहेत, पाहिले नसतील तर नक्की पहा. आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटत असेल, आवडला असेल तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.